विधेयक क्रमांक 23 वरती मंत्री महोदय आपण याच्यामध्ये एक मध्ये लिहिलंय दुचाकी व्यतिरिक्त इतर डिझेलवर चालणारी वाहने आणि याच्यामधलं 2 मध्ये लिहिले BS4 आणि त्या खालील मानांकन असलेले याला 7,000 रुपये लावणार। माझा अध्यक्ष महोदय प्रश्न असा आहे आपल्याला की 30 सप्टेंबर 2023 पासून BS4 BS3 च्या ट्रॅक्टरना त्या ठिकाणी पासिंग बंद केलंय। याच्याबाबत आपण बैठक पण घेतली, आपण गडकरी साहेबांना पण पत्र लिहिलंय। तर हे 7,000 रुपये भरून साधारण 4,500 ट्रॅक्टर आज महाराष्ट्रात पासिंग वाचून अडचणीत आहेत। ते शेतकरी आंदोलनाला बसतायत, उपोषण करतायत। आपल्याकडे पण बैठका झाल्या, आपण पण याच्यामध्ये वर पत्र पाठवलं, परंतु अजून याच्यावर मार्ग निघाला नाही। मग आपण हे 15 वर्षानंतर 5 वर्षासाठी करतोय। तर ह्या ज्या 2023 पासून जे ट्रॅक्टर प्रलंबित आहेत ह्याला आपण याच्यामध्ये 7,000 रुपये दंड भरून किंवा ती नियमित करता येईल का? आणि मग अशा पद्धतीने एखादी आपण जर गोष्ट केली तर 4,500 शेतकरी जे आज अडचणीत आहेत, ज्यांनी ट्रॅक्टर विकत घेतलेत, ट्रॅक्टर आज रस्त्याने फिरतायत आणि त्यांचं पासिंग होत नाही। आणि मग हा आपण ह्याच मध्ये आपण BS4 च्या खालील म्हणलंय, त्यामुळे हे त्यामध्ये बसतंय। तर आपण याच्यामध्ये समाविष्ट करणार का आणि सर्व ट्रॅक्टर पासिंग होणार का हा देखील समाविष्ट करावा। या बिलाला त्या ठिकाणी अनेक गोष्टी होत असताना दुसरी एक गोष्ट अध्यक्ष महोदय, यामध्ये 5 वर्ष म्हणजे आता 15 वर्ष पूर्ण झालेत आणि पुढची 5 वर्ष तपासताना पुन्हा आपल्या RTO रस्त्याला गाड्या उभा करणार, पुन्हा तुमचं 5 वर्ष 15 वर्ष संपलंय, पुन्हा नवीन जी हप्तेखोरी रस्त्याला आत्ता जी सध्या चालू आहे, सगळ्याला अडवून पैसे घेणं, इन्शुरन्स संपलाय, टॅक्स संपलाय म्हणून जे पैसे घेतले जातात, आता 15 वर्षाच्या पुढच्या 5 वर्ष करायसाठी पुन्हा अजून 7,000 रुपये तुम्ही भरून घेणार, 3,000 रुपये, आणि त्याच्यासाठी तो 5,000 घेणार। अशी काय पद्धत पुन्हा चालू होणार का? आणि मग ह्याच्यावर आळा आणण्यासाठी आपण नेमकी काय त्याला इंटिमेशन देणार, मेसेज देणार किंवा कशा पद्धतीनं ते किंवा रेग्युलर अपडेट होणार का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, अभिजित पाटलांनी जे सभागृहामध्ये सांगितलंय की म्हणजे ते स्वतः ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर माझी बैठक सुद्धा झाली आणि बैठकीमध्ये अनेक चर्चा झाली। म्हणजे BS3 वाहने, ट्रॅक्टर व इतर, आता आपल्यालाही कल्पना आहे की ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टर चालवत असताना शेतकरी कशा पद्धतीनं ट्रॅक्टरमध्ये ऊस आणि फार मोठ्या प्रमाणात शेतीची जी साहित्य असतं त्याचा वापर त्या ठिकाणी होत असल्याकारणाने ह्या अडचणी निर्माण होतात। केंद्र सरकारनं दिलेल्या मुदतीत नोंदणी करणे अपेक्षित होते खरं तर, परंतु वाहन पोर्टलवरती नोंदणी बंद केल्यामुळे अशा वाहनांची नोंदणी करणे आता शक्य नाही। त्याबाबत निश्चितपणे आपल्याला दुसरी वेळ मी देऊन त्या संदर्भातला आपण निर्णय घेऊ अध्यक्ष महोदय।